Hello friends, good evening to all of you. I am Mr. Kushaba Salunke, Assistant Professor, Department of English, Vasantdada Patil Arts, Commerce and Science College, Patoda. I have brought you a new topic of English grammar. The name of the topic is number. तर नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. त्या टॉपिकचं नाव आहे नंबर. त्यालाच मराठीत वचन असं म्हणतात. तर चला तर पाहूया. So in English, there are two numbers. Okay. First is singular number and second is plural number. Let us see what is singular number. Singular number denotes one person or thing. It must be followed by a singular verb. तर सिंग्युलर नंबर म्हणजे एक वचन आणि प्लुरल नंबर म्हणजे अनेक वचन. तर सिंग्युलर नंबर म्हणजे काय हे लक्षात घ्या. सिंग्युलर नंबर denotes one person or a thing and it must be followed by a singular verb. म्हणजे एक वचन जे आहे ते नेहमी एक व्यक्ती किंवा एक वस्तू दर्शवतं आणि त्याच्यानंतर सिंग्युलर नंबर नंतर म्हणजे एक वचनानंतर नेहमी काय केलं जातं, एक वचनी क्रियापद वापरलं जातं. हे आहे सिंग्युलर नंबर. आता पहा प्लुरल नंबर. Plural number denotes more than one person or thing and it must be followed by plural verb. Okay, what is plural number? Plural number always denotes or always indicates more than one person or thing and it must be followed by a plural verb. म्हणजे अनेक वचन जे असतं ते नेहमी एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त वस्तू दर्शवतं आणि त्याच्यानंतर अनेक वचनानंतर नेहमी अनेक वचनी क्रियापद येते. हे लक्षात ठेवा. म्हणजे सिंग्युलर नंबर म्हणजे काय आणि प्लुरल नंबर म्हणजे काय. व्हॉट इज सिंग्युलर नंबर अँड व्हॉट इज प्लुरल नंबर तुमच्या लक्षात आलेलं असेल. पहा नेक्स्ट स्लाइड काय आहे, वेज ऑफ फॉर्मिंग द प्लुरल इन मराठी. म्हणजे अनेक वचन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती मी दिलेल्या आहेत इथे पहा. त्या आपण समजून घेऊया म्हणजे तुम्हाला अनेक वचन करताना काय होईल याची मदत होईल. पहा फर्स्ट मेथड आहे, फर्स्ट वे ऑफ फॉर्मिंग द प्लुरल इज बाय द ॲडिशन ऑफ एस. इफ देयर इज एनी नाउन you can easily add yes to that noun as a suffix and you can form a plural. म्हणजे एखादं जर नाम असेल आणि तुम्ही जर त्याला इझिली यस हा प्रत्यय लावला, यस हे सफिक्स लावलं तर तुम्ही काय करू शकता, त्या नामाचं अनेक वचन करू शकता. फॉर एक्झाम्पल पहा, द वर्ड इज टेबल. यू कॅन इझिली ॲड yes to the table and it will become plural, tables. Okay, for example chair, if you add s after the chair it will become plural, chairs. Like that, book, books, cup, cups, or house, houses. We have only added yes after the noun. Okay, म्हणजे by the addition of yes ही एक पद्धत झाली पहा अनेक वचन करण्याची. सेकंड मेथड पहा काय आहे, nouns ending with s, sh, ch, x or z. Such nouns form the plural by the addition of es. ही पहा मेथड काय आहे, ज्या नामांच्या शेवटी यस आलेले, sh आलेले, ch आलेले, x आलेले किंवा z आलेले आहे, त्या नामांचं जर आपल्याला अनेक वचन करायचं असेल, if we want to form the plural of such nouns, such kind of nouns, that time we have to add es to that noun. Okay, for example, the word is gas. Okay, it has ended with yes. Okay, gas हा शब्द आहे, त्याचा शेवट कशाने झालेला आहे, yes ने झालेला आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, त्याला es लावलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचं काय होते, अनेक वचन होते. the word is dish. It has also been ended with sh. or the word branch, ch is the ending letter. For example, fox, x is the last letter of this word. or topaz, it has ended with z.
So such kind of nouns form the plural by the addition of es to them. ओके, अशा प्रकारचे वर्ड, अशा प्रकारचे नाम यस ने, एस एच ने, सी एच ने, एक्स ने और झड अशा प्रकारच्या लेटर्स ने जर संपली असतील, त्यांचा शेवट झाला असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, अशा प्रकारच्या नामांच्या शेवटी काय करावं लागेल, es वापरावं लागेल. त्यानंतर त्याचं काय होईल, अनेकवचन होईल पहा. Then the third method, nouns ending with y preceded by a consonant form plurals by changing y into ies. तिसरी मेथड काय सांगते पहा, ज्या नामांच्या शेवटी y आहे, y आणि त्या y च्या अगोदर कॉन्सोनंट आहे, प्रिसिडेड बाय अ कॉन्सोनंट. म्हणजे कॉन्सोनंट काय आहेत, वॉवेल्स काय आहेत हे तुम्हाला माहिती आहेत, बरोबर. ए ई आय ओ यू हे इंग्लिश मध्ये वॉवेल्स आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त apart from these 5 vowels all are the consonant. Okay, so if there is a noun ending with y and preceded by a consonant, that time if we want to form the plural of that word, we have to change that y into ies. Okay, for example, the word is story, story. Okay, and if we want to form the plural of story, what we have done, we have removed that y and we have added ies. For example, story, stories. Okay, pastry, pastries. Okay, city, city, city या शब्दाचं अनेक वचन होईल cities. आपण काय केलेलं आहे, y काढलेला आहे आणि ies लिहिलेले पहा, लिली, लिलीज और व्हरायटी, व्हरायटीज. अशा प्रकारे म्हणजे ज्या नामांचा शेवट y ने झालेला आहे आणि y च्या अगोदर कॉन्सोनंट आलेला आहे, त्यावेळेस काय करायचं, अनेक वचन करताना y काढून टाकायचा आणि त्याच्या ऐवजी काय लिहायचं, ies हा प्रत्यय त्या नामाला लिहायचा. त्यावेळेस काय होईल, त्याचं अनेक वचन होईल पहा. फोर्थ मेथड इज the final vowel y preceded by a vowel form plural by the addition of s only. पहा, या मेथड मध्ये आणि या मेथड मध्ये थोडासा डिफरंट आहे, थोडासा फरक आहे. काय, वरच्या मेथड मध्ये आपण काय पाहिलं, शेवटच्या y च्या अगोदर जर कॉन्सोनंट आला असेल तर काय करायचंय, y काढून ies लिहायचंय. पण खालची मेथड 4 नंबरची मेथड काय सांगते, इफ द फायनल y इज प्रोसिडेड बाय अ vowel then form plural by the addition of s only. म्हणजे शेवटच्या y च्या अगोदर जर नामामध्ये काय आलं असेल, शेवटच्या नामाच्या अगोदर, शेवटच्या y च्या अगोदर त्या नामामध्ये जर वॉवेल आलेला असेल, स्वर आलेला असेल, तर काय करायचं, फक्त अनेक वचन करताना यस हा प्रत्यय लावायचा. फॉर एक्झाम्पल, द वर्ड इज व्हॅली. ओके, VALLEY, बरोबर. हा शेवटचा y आहे, त्याच्या अगोदर काय आलेलं आहे, ई आलेला आहे. ई इज वॉवेल. ओके, ई हा स्वर आहे, त्यामुळे आपण त्याचं अनेक वचन करताना काय केलं, फक्त यस प्रत्यय लावला. फॉर एक्झाम्पल, the word is key, KEY. ओके, the last y is preceded by a vowel, त्यामुळे आपण काय केलं, KEYS, कीचं अनेक वचन keys. फॉर एक्झाम्पल, स्टोरे, STOREY, स्टोरे म्हणजे मजला, बरोबर. शेवटच्या y च्या अगोदर काय आलेलं आहे, ई आलेलं आहे, इथं वॉवेल आलेलं आहे, त्यामुळे आपण काय केलं, त्याच्या अगोदर सुद्धा काय केलेलं आहे, ई आल्यामुळे त्याचं अनेक वचन करताना यस हा प्रत्यय लावलेला आहे. फॉर एक्झाम्पल, जर्नी किंवा फॉर एक्झाम्पल बॉय, BOY. येते लक्षात, बॉय हा सुद्धा असं नाऊन आहे पहा, शेवटी y आहे आणि त्याच्या अगोदर काय आलेलं आहे, वॉवेल आलेले, त्यामुळे सिम्पली इट बिकम्स प्लुरल बाय द ऍडिशन ऑफ s ओनली. ओके, सो नेक्स्ट मेथड, फिफ्थ मेथड ऑफ फॉर्मिंग द प्लुरल पहा काय आहे, नाउन्स एंडिंग विथ o preceded by a consonant form the plural by the addition of es. ही मेथड काय सांगते पहा, ज्या नामांच्या शेवटी ओ आलेलं आहे आणि त्याच्या अगोदर कॉन्सोनंट आलेलं आहे, व्यंजन आलेलं आहे त्या शब्दामध्ये, त्यावेळेस काय करायचं, अनेक वचन करताना त्याला es हा प्रत्यय लावायचा. फॉर एक्झाम्पल पहा, द वर्ड इज हिरो, HERO. शेवटी काय आलेलं आहे, ओ आलेलं आहे आणि त्याच्या अगोदर काय आलेलं आहे, कॉन्सोनंट आलेलं आहे. त्यामुळे आपण काय केलं, वी हॅव ऍडेड es
to that root word, to that noun. Hero, heroes. Potato, potatoes. Tomato, tomatoes. Echo, ECHO, echo सुद्धा त्या शब्दामध्ये सुद्धा काय आलेलं आहे, शेवटी ओ आलेला आहे आणि त्याच्या अगोदर कॉन्सोनंट आलेलं आहे, त्यामुळे echo, echoes. निग्रो, निग्रोज. पहा, शेवटी जर ओ आला असेल आणि त्याच्या अगोदर जर कॉन्सोनंट आला असेल तर काय करायचं, वी हॅव टू फॉर्म प्लुरल बाय द ऍडिशन ऑफ ES. येते लक्षात. नेक्स्ट मेथड पहा काय आहे, nouns ending with O preceded by a vowel form the plural by the addition of S only. पहा, मगाशी जशा दोन मेथड होत्या वायच्या, तशाच इथं ओ च्या दोन मेथड्स आहेत. पहा, जर त्या नाउनच्या शेवटी ओ आलं असेल आणि सपोज इट इज प्रेसिडेड बाय ऑवेल, देन वी हॅव टू फॉर्म द प्लुरल बाय द ऍडिशन ऑफ एस ओनली. फॉर एक्झाम्पल, द वर्ड इज रेडिओ. रेडिओ हा शब्द शेवटी वाय आलेला आहे आणि त्याच्या अगोदर काय आलेले, वॉवेल आलेले, स्वर आलेला आहे आय. त्यामुळे आपण काय केलं, रेडिओचं अनेक वचन करताना रेडिओज लिहिलं. स्टुडिओ, स्टुडिओज. फॉलिओ, फॉलिओज. बांबू, बांबूज. कुकू, कुकूज. अशा प्रकारे काय झालं, शब्दांचं अनेक वचन केलेले पहा आपण. पहा नेक्स्ट, अ फ्यू नाउन्स चेंज देअर प्लुरल बाय चेंजिंग देअर इंटरनल वॉवेल्स. असे काही शब्द आहेत, अशी काही नामं आहेत इंग्लिशमध्ये की त्यांचं जर प्लुरल करायचं असेल आपल्याला तर त्यावेळेस काय होतं, वी ओनली चेंज देअर इंटरनल वॉवेल्स. त्यांच्यामध्ये अंतर्गत आलेले जे वॉवेल्स आहेत, जे स्वर आहेत, त्यांच्यामध्ये आपण बदल करतो आणि त्याचं काय करतो आपण, प्लुरल करतो. फॉर एक्झाम्पल, द वर्ड इज माऊस, त्याचं प्लुरल होतं माईस. बरोबर, इथं मध्ये ओ सोडून आपण काय केलं, आय लिहिलेला आहे पहा. किंवा मॅन, मेन, इथला ए निघून गेला आणि इथं काय लिहिलं आपण, ई लिहिलं. म्हणजे इंटरनल वॉवेल चेंज केल्यानंतर सुद्धा काही शब्दांचे प्लुरल होतात पहा. फूट, फीट किंवा टूथ, टीथ. गूज, गीज. अशा प्रकारे we have only changed their internal vowels while making them plural. Okay. Next method आहे, compound nouns generally form plurals by using the plural of the principal word. Suppose if there is a compound noun, first try to understand what is compound noun. Suppose in the word, if there are more than two words in that word, or suppose the word has become by using more than two words, that is called compound noun or compound word. म्हणजे एखाद्या शब्दामध्ये एक दोन पेक्षा जर जास्त शब्द आलेले असतील आणि त्याचा मिळून जर तो शब्द बनलेला असेल तर त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड वर्ड, कंपाऊंड नाउन म्हणायचं. पहा इथे शब्द दिलेले तसे ब्रदर इन लॉ किंवा ब्रदर्स इन लॉ, बरोबर, सन इन लॉ, बरोबर, मॅन ऑफ वॉर. या शब्दांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की या शब्दांमध्ये एकापेक्षा किंवा दोन पेक्षा जास्त शब्द वापरलेले आहेत. आणि काय म्हणते आपली मेथड, काय म्हणते, कंपाऊंड नाउन्स जनरली फॉर्म प्लुरल्स बाय युजिंग द प्लुरल ऑफ द प्रिन्सिपल वर्ड. जर कंपाऊंड नाउनचं तुम्हाला अनेक वचन करायचं असेल तर त्या नाउन मधला प्रिन्सिपल वर्ड जो आहे, प्रमुख शब्द जो आहे, मुख्य शब्द जो आहे, त्याचं तुम्ही काय करा, प्लुरल करा. बाकीचं आहे तसं लिहा. फॉर एक्झाम्पल, ब्रदर इन लॉ वर्ड आहे, त्याच्यामधला प्रिन्सिपल वर्ड जो कोणता आहे तो ब्रदर आहे. सॉरी, तर तुम्ही काय केलं, इथं ब्रदरचं फक्त अनेक वचन केलं, ब्रदर्स, आणि आहे तसं लिहिलं बाकीचं. तर ब्रदर इन लॉ त्याचं अनेक वचन होईल ब्रदर्स इन लॉ. सन इन लॉ, सन्स इन लॉ. मॅन ऑफ वॉर, याच्यामध्ये मॅन हा प्रिन्सिपल वर्ड आहे तर त्याचं अनेक वचन कसं होईल, मेन ऑफ वॉर. अंडरस्टूड. नेक्स्ट मेथड पहा, nouns ending with f or fe form the plural by changing f or fe into ves. काही नामांच्या शेवटी f आलेलं असतं किंवा fe आलेलं असतं, त्यावेळेस त्यांचं अनेक वचन करताना आपल्याला काय करायचं, f किंवा fe काढायचं आणि ves लिहायचं. अंडरस्टूड. फॉर एक्झाम्पल, द वर्ड इज काफ, त्याचं अनेक वचन होईल calves. लीफ, leaves. half, halves. thief, thieves. wife, wives. या सगळ्या नामांच्या शेवटी f किंवा fe आलेलं आहे, त्यामुळे आपण काय केलं, f किंवा fe काढून त्याच्या ऐवजी काय लिहिलं, ves लिहिलं. येते लक्षात. नेक्स्ट मेथड आहे, nouns ending in ft, rf,
double OF, double EF, or IEF, then while forming the plural of such kind of nouns, we have to add only s while making them plural. म्हणजे ज्या नामांचे शेवटी FT, RF, double OF, double EF, OR सॉरी और IEF आलेलं आहे त्यांना अनेक वचन करताना काय करायचं आपल्याला फक्त यस हा प्रत्यय लावायचा आहे. फॉर एक्झाम्पल प्रूफ, प्रूफ्स, रूफ, रूफ्स, चिप, चिप्स, बिलीफ, बिलीफ्स, ग्रीफ, ग्रीप्स, हँडकरचिफ, हँडकरचिप्स. ओके, या सगळ्या नामांच्या शेवटी काय आलेले हे अशा प्रकारचे शेवटी लेटर आलेले आहेत. त्यामुळे आपण काय केलं त्यांचं अनेक वचन करताना वी हॅव ॲडेड ओनली एस टू देम while making them plural. Understood? Next method of forming the plural, nouns ending with a form the plural by the addition of e. हा हे थोडासा वेगळा नियम आहे. ज्या नामांचे शेवटी ए आलेलं आहे त्यांचं अनेक वचन करताना आपल्याला काय करायचंय ए काढून ई हा लेटर लिहायचा आहे, ई हे लेटर लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल द वर्ड इज फॉर्म्युला or the noun is formula. Then while making the plural we have to write formulae. Okay, larva, larvae. अशा प्रकारे त्या नाउनच्या शेवटी ई हा लेटर लिहायचा आहे आपल्याला. त्यानंतर त्याचं शब्दाचं काय होईल प्लुरल होईल. म्हणजे ज्या नामाच्या शेवटी ए आलेले आहे त्याचं अनेक वचन करताना त्याला काय करायचं फक्त ई हे सफिक्स जोडायचं मग त्याचं काय होईल अनेक वचन होईल. समजते? नेक्स्ट मेथड आहे nouns ending in us, us form the plural by changing us into I. Suppose some nouns are there, they have ended with us, letter us. That time while forming the plural we have to remove us and we have to add I only. Understood? For example aluminous, त्याचं प्लुरल काय होईल alumni. Focus, the noun is focus, the plural word is foci. For example fungus, fungi, nucleus, nuclei. Stimulus, त्याचं अनेक वचन काय होईल stimuli. म्हणजे शेवटचं us जे आहे ते काढून टाकलं आपण आणि शेवटी काय लिहिलं I लिहिलं. अंडरस्टूड? नेक्स्ट मेथड आहे पहा nouns ending with um forms plural by changing um into a. Suppose there are some nouns which end with um. That time while forming the plural we have to remove um and we have to add only a. That time such kind of nouns will become plural. For example the word is bacterium, bacteria. काय केलं आपण इथं um काढलं आणि a लिहिलं. अंडरस्टूड? करिक्युलम, करिक्युला, मेडियम, मेडिया, डेटम, डेटा. अशा प्रकारे जर नामांच्या शेवटी um आलेलं असेल त्यावेळेस काय करायचं आपण um काढायचं आणि त्याच्या पुढे a द्यायचं फक्त. त्यावेळेस काय होईल अशा प्रकारच्या नामांची अशा प्रकारच्या शब्दांचं काय होईल अनेक वचन होईल पहा. नेक्स्ट मेथड आहे 14th वन, nouns ending with ex, ix or is forms plural by adding es. जर नामांच्या शेवटी ex आलेला असेल, ix आलेला असेल, is आलेला असेल तर त्यावेळेस काय करायचं अशा प्रकारच्या नामांचे अनेक वचन करताना es हा प्रत्यय लावायचा. फॉर एक्झाम्पल अपेक्स, अपेक्सेस. बरोबर? ex ने एंड झालेला आहे. we have only added es. index, indexes. analysis, analysis. crisis, crisis. ओके, तर ex, ix किंवा is अशा प्रकारच्या शब्दांनी अशा प्रकारच्या अक्षरांनी एंड झालेले जे नाउन्स आहेत त्याचा अनेक वचन करताना फक्त काय करायचं es हे प्रत्यय लावायचे आहेत. नेक्स्ट मेथड आहे वर्ड्स एंडिंग विथ on फॉर्म प्लुरल इन a. म्हणजे जर काही नामांच्या शेवटी on आलेला असेल तर काय करायचं आपण on काढायचं आणि फक्त a लिहायचा. त्यावेळेस काय होईल त्या नामांचं प्लुरल होईल, त्या नामांचं अनेक वचन होईल. फॉर एक्झाम्पल क्रायटेरियन, क्रायटेरिया, फेनॉमेनॉन, फेनॉमेना. इथे लक्षात
अशा प्रकारचे काही वर्ड्स आहेत. त्याचं अनेक वचन तुम्ही काय करू शकता, इझिली करू शकता. पहा, सो these are the some of the methods, some of the ways by which, by the help of such kind of ways, you can form the plural of the words, you can form the plural of the nouns given. येथे लक्षात, अशा मेथड्सच्या मदतीने, अशा मेथडचा अभ्यास करून तुम्ही काय करू शकता, एखाद्या शब्दाचं, एखाद्या नामाचं अनेक वचन जर तुम्हाला करायला सांगितलं तर तुम्ही करू शकता. पहा, एक्सेप्शन्स आहेत काही, अपवाद आहेत काही. पहा, स्पेसिस, सिरीज, कॉर्प्स, न्यूज, शिप, कॅटल हॅव द सेम फॉर्म इन द सिंग्युलर अँड प्लुरल. येते लक्षात, म्हणजे असे काही वर्ड्स आहेत पहा, त्याचं तुम्ही अनेक वचन किंवा एक वचन करू शकत नाहीत. येते लक्षात, किंवा त्यांचं अनेक वचन एक वचन जरी केलं तुम्ही तरी ते काय राहतं, सेम राहतं. कोणते शब्द आहेत पहा तसे, स्पेसिस, सिरीज, बरोबर, कॉर्प्स, न्यूज, शिप, कॅटल, ह्या शब्दांचं एक वचन आणि अनेक वचन पहा बदलत नाही, ते काय होतं, सेम राहतं. समजते? पहा, आता पुढची स्लाइड काय आहे पहा, करेक्ट यूज ऑफ सर्टन नाउन्स. बऱ्याच वेळा आपण काय करतो, नामांचा उपयोग करत असताना चुकीचा उपयोग करतो. पहा, मेनी टाइम्स वी यूज नाउन्स बाय रॉंग वेज. आपण काय करतो, त्यांचा उपयोग जे आहे ते चुकीच्या पद्धतीने करत असतो. तर इथं मी काय केलेलं आहे, काही शब्द आहेत ते प्रॉपर पद्धतीने, प्रॉपर कसे वापरायचे, बरोबर कसे वापरायचे मी सांगितले आहे. पहा, some nouns ending with ry are used only in singular form but have a plural significance. म्हणजे काही नामांचे शेवटी ry आलेलं असतं, बरोबर, used only singular form, ते एकवचनी रूपामध्ये नेहमी वापरलेले असतात, बरोबर. त्याच्या नंतर एकवचनी क्रियापद येतं, पण त्यांचं सिग्निफिकन्स जे आहे, त्यांचं महत्व जे आहे ते नेहमी अनेक वचनी असतं. पहा, फॉर एक्झाम्पल, ड्रेपरी, इमेजरी, मशिनरी, सीनरी, पोएट्री किंवा स्टेशनरी. ऑल these nouns are ended with r and they have used or they can be used only in singular form but their significance is always plural. बरोबर, जरी हे शब्द एकवचनी म्हणून वापरले जात असले तरी त्यांचं महत्व जे आहे तर ते काय असतं, अनेक वचनी असतं, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे, म्हणजे तुम्ही नेहमी काय करायचं, हे जे वर्ड आहेत ते जसे आहेत तसे वापरायचे, येते लक्षात, किंवा ह्याच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्ब वापरायचं, तरच त्याचा करेक्ट यूज केला असे आपल्याला म्हणता येईल. येते लक्षात. नेक्स्ट, सम नाउन्स हॅव द सेम फॉर्म इन सिंग्युलर अँड प्लुरल. जसं आपण एक्सेप्शन मध्ये पाठीमागे पाहिलं, काही नाम आहेत त्याचं सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म सारखाच राहतो. फॉर एक्झाम्पल, शिप, बरोबर, वी कॅनॉट से शिप्स or we cannot add yes or yes or something like that while plural, while making the plural. We only can say sheep and plural मध्ये सुद्धा sheep. Deer, deer. Swine, swine. Grouse, innings, cattle. हे जे वर्ड आहेत त्याचं सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म सारखंच राहतं. येते लक्षात. नेक्स्ट आहे, some nouns should always be used in plural because they always go in pairs. म्हणजे काही नामं असे आहेत ते नेहमी जोडीने वापरले जातात. येते लक्षात. त्यामुळं ते नेहमी काय करायचे, प्लुरल मध्ये वापरायचे, ते सिंग्युलर मध्ये वापरले जात नाहीत किंवा आपण ते सिंग्युलर मध्ये वापरू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, सीझर्स, येते लक्षात. स्पेक्टॅकल्स, ट्राउझर्स, पॅन्टालून्स, टॉंग्स. these words are always go with pairs. नेहमी ते जोडीने जातात, जोडीने वापरले जातात. सीझर्स कात्री असेल, स्पेक्टॅकल चष्मा असेल, ट्राउझर्स असेल, बरोबर, हे काही असतात जोडीने वापरली गेली असल्यामुळे याला काय करायचं, नेहमी हे अनेक वचनी फॉर्म मध्ये वापरायचं. समजते? Nouns indicating name of subject of study are plural in form but singular in meaning. पहा, ही एक हिंट आहे, म्हणजे तुम्ही जे अभ्यासता विषय, त्या विषयांच्या नावामध्ये तुम्हाला नेहमी दिसतं पहा, शेवटी एस हा प्रत्यय लागलेला असतो. जरी एस हा प्रत्यय लागलेला असतो, यू कॅनॉट से दॅट इज इन प्लुरल. ओके, जरी एस प्रत्यय लागलेला असला तरी आपण असं म्हणू शकत नाही की ते प्लुरल मध्ये आहे, ते काय असतं, सिंग्युलर मध्येच असतं. पहा, फॉर एक्झाम्पल, मॅथमॅटिक्स, शेवटी काय आलेला आहे, एस आलेला आहे. फिजिक्स, एस आलेला आहे.
पॉलिटिक्स, yes आलेला आहे, इकॉनॉमिक्स किंवा सिविक्स. सच काइंड ऑफ नेम ऑफ सब्जेक्ट्स आर प्लुरल इन फॉर्म अँड सिंग्युलर इन मिनिंग. ते काय आहेत, प्लुरल फॉर्म मध्ये वापरलेले आहेत पण सिंग्युलर मिनिंग मध्ये आहेत, हे लक्षात ठेवायचं. सर्टन नाउन्स आर युज्ड इन ओनली सिंग्युलर फॉर्म्स. काही नामं आहेत, काही शब्द आहेत, ते नेहमी काय होतात, सिंग्युलर फॉर्म मध्ये वापरलेली जातात. फॉर एक्झाम्पल, द वर्ड इज फर्निचर और इन्फॉर्मेशन और ऍडवाइस. असे जे नाम आहेत, असे जे शब्द आहेत, ते नेहमी काय होतात, सिंग्युलर फॉर्म मध्ये वापरलेले असतात. तर अशा प्रकारच्या मेथड्स किंवा अशा प्रकारचे करेक्ट यूज ऑफ सर्टन नाउन्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, यावर येणारे परीक्षेत येणारे प्रश्न तुम्ही सोडू शकता. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि जर काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरे देईल. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेन. थँक्यू फॉर वॉचिंग दिस चॅनल. सी यू इन द नेक्स्ट न्यू व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.